हाय हॅलो नमस्ते. मी प्रियांका किरण मोरे, महाराष्ट्राची गर्ल इन गुजरात, तुम्हा सर्वांचं माझ्या नव्या ब्लॉगमध्ये स्वागत करते. ऑलवेज लाईक, कमेंट, शेअर अँड सबस्क्राईब बिकॉज युअर स्मॉल ॲप्रिशिएशन इज अ बिग मोटिवेशन फॉर मी. चला तर करूया चटपटीत शेवया बटाट्याचा बेत. इथे मी घेतलेली बारीक चिरलेली मिरची, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला बटाटा, एक कढीपत्त्याची पानं घेतलीत 5-6, त्याच्यानंतर एकदम बारीक चिरलेला टोमॅटो घेतलेला आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर, आणि मला लसूण जरा जास्ती लागतो, चव चांगली येते त्यामुळे मी थोडंसं लसूण जास्ती घेतलेला आहे. मी इथे कढई गरम व्हायला ठेवली होती, त्यामध्ये 1 वाटी शेवया खमंग होईपर्यंत भाजून घेते. याला छान असं अलटवून पलटवून छान असं भाजून घ्यायचं. सतत हलवत राहायचं आणि गॅस शक्यतो मध्यम किंवा बारीकच ठेवायचा, कारण शेवया बारीक असल्यामुळे ते करपण्याची भीती असते. पण छान असा तिचा खमंग सुगंध येईपर्यंत छान असं परतून घ्यायचं, छान भाजून घ्यायचं शेवईला. त्याच्यामुळे नाश्त्यालाही खूप त्याची चव छान येते. जर आपण आहे असं कच्च्याच शेवया टाकला तर एवढा टेस्टी नाश्ता लागत नाही. तुम्ही कशा करता, भाजून की विना भाजता करता, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. छान लालसर होईपर्यंत मी आता इथं भाजून घेतलेल्या आहेत. आता मी ह्या शेवया बाजूला काढून घेते. पुढच्या फोडणीची तयारी करण्यासाठी आता आपण ह्या शेवया छान भाजून झालेल्या आहेत. हलवत राहावं लागते सतत, नाहीतर त्या करपण्याची भीती असते. आता त्याच कढईमध्ये मी थोडंसं तेल घेत आहे फोडणी बनवण्यासाठी. त्याच्यामध्ये सगळ्यात आधी मी थोडेसे शेंगदाणे टाकून घेणार आहे. शेंगदाणे छान असे तळून घेणार आहे. शेंगदाणे तळले की त्याचा स्वाद खूप छान येतो आणि नाश्त्याची चवही वाढते. छान असे तडतडेपर्यंत छान असे फ्राय करून घेणार आहे शेंगदाणे, आणि ते आता झालेले आहेत. मी आता बाजूला काढून घेते वाटीमध्ये. त्या गरम तेलामध्येच आता मी पुढची फोडणी टाकून घेणार आहे. त्याच्यामध्ये थोडेसे जिरे टाकत आहे, थोडासा कढीपत्ता, थोडासा लसूण आणि हिरवी मिरची. त्याच्यामध्ये आता छान बारीक चिरलेला कांदा आणि बटाटा खूप बारीक करून घ्यायचा, बारीक चिरायचा म्हणजे तो लगेच वाफरला जातो, आणि टोमॅटो पण. सगळं आता हे छान मिक्स करून परतवून घ्यायचं, हलवून घ्यायचं छान. सगळ्या बाजूने त्याला तेल लागलं पाहिजे असं छान हलवून घ्यायचं आहे. हा नाश्ता फक्त चविष्टच नाहीच तर पौष्टिक आहे. बटाट्यातून ऊर्जा मिळते, शेंगदाण्यामधून प्रोटीन मिळतं आणि भाज्यांमधून पौष्टिकता वाढते. पहा किती छान मस्त असं मी भाजून घेतलेलं आहे सगळं. मीठ थोडंसं कमीच टाकायचं, कारण कधी कधी शेवयामध्ये पण मीठ असतं, त्याच्यामुळं खारट होण्याची भीती लागते. त्याच्यामुळे मीठ थोडंसं कमी टाकलं तरी चालेल. सकाळच्या वेळी सगळ्यांनाच काहीतरी असं चटपटीत पटकन होणारं पोटभर खायला हवं असतं, त्यामुळे हा नाश्ता परफेक्ट आहे. छान वापरला आहे पहा. बटाटाही छान शिजलेला आहे, सर्व भाज्या मऊ झालेल्या आहेत. आता याच्यामध्ये थोडीशी मी हळद टाकलेली आहे आणि छान मिक्स करून घेत आहे. आता याच्यामध्ये मी शेवया मिक्स करून घेणार आहे. मी शेवया आधीच टाकते पाणी ओतण्याआधीच, कारण असं केलं तर त्या शेवयांना छान तिखट मीठ लागतं, हळद लागते छान, आणि त्याला एक वेगळी अशी चव येते. खमंग आणि एकदम चविष्ट बनतात, त्याच्यामुळे मी असं करते. आणि पलीकडे गॅसवरती मी पाणी गरम व्हायला ठेवलेलं आहे. मी नेहमी गरम पाणीच घालते, थंड पाणी टाकत नाही. आणि इतर जे आपण भाज्या पण करतो रस्स्याचा ना, त्याच्यामध्ये पण थोडंसं गरम पाणी टाकायचं, जेणेकरून रस्सा भाजी 1 नंबर होते. गार पाणी टाकलं की त्याची चव बिघडते. आता मी जेवढ्या शेवया आहे तेवढं बुडेल एवढ्याच पाणी टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये आता मी शेंगदाणे पण टाकून घेते आणि छान ताट झाकून त्याला परत एकदा हलकीशी वाफ येऊ देते. छान वाफरला आहे पहा इथे. हलवून मिक्स करून पाहत आहे मी. गॅस मी थोडासा कमी करून घेतलेला आहे.
आता त्याच्यामध्ये माझं सिक्रेट इन्ग्रेडियंट म्हणजे मॅगी मसाला टाकून घेत आहे. याने छान मॅगीसारखीच टेस्ट येते जराशी, पण हे हेल्दी आहे. ज्याच्यामध्ये सगळं भाज्या वगैरे असल्यामुळे हे हेल्दी आहे आणि एक चटपटीतपणा येतो त्या शेवईला. छान मिक्स करून घ्यायचा आणि शक्यतो हे ना गॅस बंद करून मसाला टाकायचा. आणि आता ह्याच्यामध्ये छान मी कोथिंबीर टाकून घेत आहे. ताजी कोथिंबीर आहे, मस्त पहा, हिरवीगार लुसलुशीत. आणि ही कोथिंबीर शेवटीच टाकायची. सुरुवातीला टाकली तर ती कोथिंबीर काळी पण पडते आणि तिची चवही एवढी खास लागत नाही. त्यामुळे शक्यतो शेवटीच टाकायची कोथिंबीर. तयार आहे आपला हेल्दी नाश्ता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बिकॉज युअर स्मॉल ॲप्रिशिएशन इज अ बिग मोटिवेशन फॉर मी. थँक्यू.